हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार, मी सदानंद मोरे. आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये हार्दिक स्वागत. आजच्या या एपिसोडची सुरुवात मी हरिनामाचा आणि संतांच्या नावांचा घोष करून केली. अशीच सुरुवात मी 2015 साली पंजाबमधील गुमान येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचं भाषण करताना केली होती. आणि उघड होतं त्याचं कारण गुमान हे नामदेवरायांचं कार्यक्षेत्र, कार्य किंवा कर्मभूमी, आणि तिथे मराठी साहित्य संमेलन भरते म्हटल्यानंतर त्या ठिकाणी नामदेवरायांचा जो संप्रदाय, वारकरी संप्रदाय, त्याचा गजर व्हायलाच पाहिजे. आणि वारकरी संप्रदाय आहे त्या संतांचं जे साहित्य आहे ते मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह आहे, हे मी पहिल्यापासून सांगत आलेलं आहे. आता आज गजर का केला, तर आज संत तुकाराम महाराजांच्या संदर्भामधली आज तुकाराम बीज असते. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा महाराष्ट्रातले सर्व श्रद्धाळू वारकरी आणि सामान्य लोक साजरा करतात. आणि उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे माघ फाल्गुन वद्य तृतीया त्यांची जयंती असते. तर या निमित्ताने आपण विशेषतः आज तुकाराम महाराजांच्या संदर्भात काही गोष्टी मला सांगायच्या आहेत आपल्याला. सुरुवात करताना मी थोडी वेगळ्या प्रकारे करणार आहे. ती अशी की 19व्या शतकामध्ये आपल्याला कल्पना आहे की मराठ्यांचं राज्य इंग्रजांनी घेतलं आणि हा जो महाराष्ट्र त्यातला बराचसा भाग मुंबई प्रांताचा एक हिस्सा झाला. राजधानी मुंबई अर्थात त्या प्रांताची सगळ्या. आणि इंग्रज आणि महाराष्ट्रातले लोक यांचं एकमेकांशी एक कन्फ्रंटेशन झालं. आता जसं इंग्रजी राज्यकर्ते होते तसाच त्यांचा धर्म होता त्या राज्यकर्त्यांचा, आणि तो ख्रिस्ती धर्म होता. त्यामुळं साहजिकच त्या राज्यकर्त्यांच्या आश्रयाने ख्रिस्ती मिशनरी सुद्धा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली. हे स्वाभाविकच होतं, म्हणजे अपेक्षित होतं, त्याच्यामध्ये अनपेक्षित असं काहीच नव्हतं. तर त्यांच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या लोकांच्यावरती वारकरी संप्रदायाचा विलक्षण प्रभाव आहे आणि त्यातल्या त्यात परत ज्ञानोबा आणि तुकोबा यांचा प्रभाव आहे. मग आता काय करायला पाहिजे, तर त्यांनी असं पाहिलं की आळंदीला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, देहूला गेलं पाहिजे, आणि तिथे जाऊन अगदी ऐन तिथे यात्रा असताना त्या भरामध्ये आपण हा इथल्या लोकांचा धर्म कसा कम अस्सल आहे आणि आपला धर्म कसा चांगला आहे हे त्यांना पटवून दिलं पाहिजे. बरं, राज्यकर्ते असल्यामुळे सामान्य माणसं त्यांना घाबरणारच ना थोडी, त्यांच्या विरोधात लगेच कोण बोलणार, वादविवाद होत असतील किंवा झाले सुद्धा. तर अशा प्रकारे ही मंडळी तिथे यायला लागली. तर असेच एक सद्गृहस्थ म्हणजे मिशनरी वगैरे म्हणता येईल अशा प्रकारचे पंढरपूरला गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी तिथल्या वारकऱ्यांशी संवाद वगैरे केला. आणि नंतर त्यांची एक ही होती बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटी, म्हणजे ते त्यांच्या धर्माची पुस्तकं, प्रचार पुस्तिका, धर्मग्रंथ वगैरे मराठीतनं सुद्धा प्रकाशित करायचे छापून. तर 1865 साली हे सद्गृहस्थ तिथे गेले आणि त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला आणि त्या संवादाचा वृत्तांत त्यांनी पंढरीचा वारकरी नावाच्या ह्या ट्रॅक्टमध्ये दिला. नंतर त्याची दुसरी आवृत्ती 1891 मध्ये मुंबईमध्येच निर्णय सागर छापखान्यात प्रकाशित झाली आणि त्याच्या काहीतरी 2000 वगैरे प्रती निघाल्या होत्या. म्हणजे 1865 साली हे सद्गृहस्थ तिथे पंढरपूरला गेले होते. त्याच दरम्यान असेच एक सद्गृहस्थ मिशनरी हे देहूला आले आणि त्या काळामध्ये सुद्धा देहूला येणारे असे वारकरी तर असायचेच, परंतु प्रत्यक्ष संप्रदायाशी प्रत्यक्ष संबंध नसणारे लोक सुद्धा यायचे. म्हणजे उदाहरणार्थ एकदा महात्मा ज्योतिराव फुले तुकाराम बीजेच्या दिवशीच देहूला आले होते. त्यांचे सहकारी तुकाराम हनुमंत पिंजन, की जे त्यावेळेला देहूच्या मोरे नामदार नारायण सदानंद यांचे ते मेहुणे होते आणि ते कॉन्ट्रॅक्टर वगैरे होते, फुल्यांचे सहकारी होते, सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते आणि ते त्यांना घेऊन तिथे आले. फुल्यांनी तो सोहळा प्रत्यक्ष पाहिला आणि खुद्द नारायण सदानंद यांना ते भेटले वगैरे वगैरे आपल्याला वर्णन करून ठेवलेलं आहे, ते वाचायला मिळतं म्हणजे या पिंजणांनी. असो, तर मला ते नव्हतं सांगायचं, त्याला मुख्य ख्रिस्ती मिशनऱ्यांचं सांगायचं होतं. तर दुसरे असे जे ख्रिस्ती मिशनरी तिथे देहूला गेले आणि त्यांनी नंतर तिथल्या लोकांशी संवाद साधला आणि तुकाराम याची गोष्ट या नावाची पुस्तिका त्यांनी प्रकाशित केली
आणि तिची जी आवृत्ती आता माझ्याकडे आहे ना, ती आवृत्ती काहीतरी 1875 वगैरे सालाची आहे आणि ती 5000 प्रतींची आवृत्ती आहे. म्हणजे लक्षात घ्या की किती पुस्तकं ही खपत होती, म्हणजे वेगवेगळ्या वर्गात जात असतील परंतु आवृत्त्या निघायच्या, पुस्तकं खपायची. आणि हेही सांगायला पाहिजे की या मंडळींना शह देण्यासाठी की ते जर त्यांच्या धर्माचा प्रसार प्रचार करत असतील तर आपणही काहीतरी करायला पाहिजे आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, आणि ते याच मार्गाने करायला पाहिजे. तर त्याची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर, आपल्या मराठी पत्रसृष्टीचे जनक ज्यांना आपण मानतो, दर्पण पत्र त्यांनी काढलं, त्यांनी केली. ती कशी केली? त्यांनी 1845 साली ज्ञानेश्वरी छापली पहिल्यांदा. म्हणजे ती ज्ञानेश्वरीची पहिली आवृत्ती छापली गेलेली. आता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ होता, पण वारकऱ्यांना ज्ञानोबारायांचे इतकेच तुकोबराय मान्य आहेत, पूज्य आहेत, पण तुकाराम महाराजांचा असा समग्र ग्रंथ म्हणता येईल असा नव्हता. म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग जे असायचे की नाही त्या काळामध्ये, ते असे वेगवेगळ्या हस्तलिखित बाणांमध्ये विखुरलेले असायचे, मठांमध्ये, वारकऱ्यांच्या फळांमध्ये वगैरे वगैरे. काही व्यक्तींच्याकडे ते असायचे, पण संपूर्ण ज्याला आपण गाथा म्हणतो असं काही उपलब्ध नव्हतं, किंवा गाथा ही कल्पनाच नव्हती त्या काळामध्ये. तर ती केव्हा कल्पना निघाली की जेव्हा प्रत्यक्ष सगळे एकत्रितरित्या मिळाले लोकांना छापून, तेव्हा. तर ही प्रक्रिया सुरू झाली. लोकांनी फुटकळ ज्याला म्हणता येईल असे काही प्रकरण वाईज अभंग, पत्रिकेचे अभंग, उदाहरणार्थ अगदी मुंबईचे लोक, आणखीन कुठले रत्नागिरीचे लोक, पावसकर वगैरे वगैरे खूप लोकांनी सुरुवात केली ह्या गोष्टी करण्यासाठी. आणि मग आपल्याला असं दिसतं की ज्याला आपण पहिल्यांदा म्हणजे बरेच मुद्रक प्रकाशक खूप पुढे आले आणि त्यांना हे कळत होतं की ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रचाराला जर शह द्यायचं असेल तर आपल्याला आपले धर्मग्रंथ छापले पाहिजेत आपण, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून माधव चंद्रोबा डुकले यांनी 5 भागांमध्ये असे अभंग प्रकाशित केले. पण तरी देखील ते एकत्र नसल्यामुळे त्याला पूर्ण गाथा असं म्हणता येत नव्हतं. पुढे गणपत कृष्णाजी नावाचे फार मोठे मुद्रक मुंबईमध्ये होते आणि त्यांना सल्ला देण्यासाठी त्या काळचे रावसाहेब विना मंडलिक, प्रसिद्ध वकील, कायदेतज्ञ आणि सरकारशी संबंधित, सरकारला सल्ला वगैरे देणारे, ते यांना सल्ला द्यायचे. तर त्यांनी असं ठरवलं की आपल्याला तुकाराम महाराजांची गाथा छापली पाहिजे. आणि ती प्रक्रिया सुरू झाली वगैरे. दरम्यानच्या काळात गणपत कृष्णाजींचं निधन झालं 1860 मध्ये. त्यांचा मुलगा होता कान्होबा नावाचा, त्याच्याकडे कारभार, परंतु तो सुद्धा काय फार वयाने मोठा नव्हता, म्हणून यांनीच त्याचं पालकत्व स्वीकारलं. पुढे कान्होबा सुद्धा वारला आणि आत्माराम नावाचा आणखीन लहान मुलगा आला, तर त्यालाही मंडलिकांनी सांभाळलं, मार्गदर्शन केलं. आणि शेवटी मला वाटतं 65-66 या काळामध्ये ती गाथा तुकाराम महाराजांची, म्हणजे गणपत कृष्णाजींनी संपूर्ण ज्याला गाथा म्हणता येईल अशा प्रकारे पहिल्यांदा प्रकाशित ती झाली. म्हणजे हा जो कालखंड आहे, म्हणजे ऍक्च्युली त्याच्या अगोदरच्या सगळ्या मुद्रणाच्या इतिहासाला दोला मुद्रिते असं म्हणतात. म्हणजे जणू काही मुद्रण कला ही आपल्याकडची पाळण्यामध्ये होती. दोला म्हणजे पाळणा, आपण धोका देतो, लहान होती, म्हणजे बाल्यावस्थेमध्ये होती. आणि गणपत कृष्णाजींनी ते गाथा काढली आणि ती जणू काही मोठी झाली. तर अशा पद्धतीने इतकं महत्व आहे गणपत कृष्णाजींच्या त्या गाथेचं आणि मंडलिकांचं. तर त्यावेळेला गंमत तुम्हाला सांगतो, काय झालं की छापलेल्या ग्रंथांच्या शाईमध्ये, म्हणजे ग्रंथ छापताना लोक त्यावेळेला चरबी घालायचे. आणि हे जेव्हा लक्षात आलं मंडलिकांच्या आणि त्या सगळ्या गणपत कृष्णाजीच्या छापखान्याच्या लोकांच्या, किंवा असं जर वारकऱ्यांना कळलं तर ते घेणार नाही हा पुस्तक कुणी ते विकत. म्हणून त्यांनी काय केलं माहिती का, की चरबी न वापरता गाईचं तूप वापरलं आणि लिहिलं, म्हणजे टीप लिहिली त्या पुस्तकात, त्या गाथेमध्ये, की सदर्भ ग्रंथासाठी आपण गाईचं तूप वापरलेलं आहे आणि तो घ्यायला काही हरकत नाही. तर ही त्याची सुरुवात कशाची, महाराजांच्या अभंगांच्या मुद्रणाची. आणि नंतर ती प्रक्रिया खूप पुढे चालली. मी सगळ्याचा इतिहास तुम्हाला सांगणार नाही, त्याची आता गरज पण नाही. पण हे मी तुम्हाला का सांगतोय की 60, 70, 80, 90 आता जिथे या मिशनरी वगैरे मंडळींचा एक प्रचार सुरू होता, तर त्याच काळामध्ये 1865 साली एक सद्गृहस्थ असेच मिशनरी देहूमध्ये आले, बीजेच्या दिवशी आले. पण आपल्याला बीजेचं पहिलं वर्णन जे मिळतं आधुनिक काळामध्ये, ते त्यांच्या पुस्तकावरून, म्हणजे तुकाराम याची गोष्ट हे त्या पुस्तकाचं नाव आहे. मी त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतो. ते असं लिहितात की पुण्यापासून सुमारे 9 कोसावर देहू म्हणून एक गाव आहे. तेथे तुकारामाची समाधी आहे. तिकडे दर्शनाकरिता पुष्कळ लोक वारंवार जात असतात. तेथील उत्साह फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून वद्य षष्टीपर्यंत प्रतिवर्षी होतो. तेव्हा तेथे बरीच जमत असते यात्रा.
मी तुकारामाविषयी संत लोकांपासून पुष्कळ गोष्टी ऐकल्या व मोठ्या यत्नानं त्याचे अभंग मिळवून पुष्कळ वाचले. तथापि त्याविषयी शोध बरोबर लागेना. मग दिहूच गेलो असता शोध लागेल, कारण तेथे प्रत्यक्ष तुकारामाचे वंशज अद्यापी नांदत आहेत असा विचार करून दिहूस गेलो. तेथे 2 दिवस माझा मुक्काम होता. या वेळात मी तुकारामाचे अभंग वाचित व लोकांबरोबर संभाषण करत होतो. मग उत्साहाचा समारंभ पाहावयास गेलो, म्हणजे तोच तो तुकाराम बीजेचा दिवस. तेथे संत लोक अभंग गात व टाळ वाजवीत व मोठ्या प्रेमभराने प्रेमरसाने नाचत होते. नंतर तुकारामाचे वैकुंठात जाण्याचे जे स्थान म्हणतात तिकडे गेलो. तेथे सुमारे 1000-1200 लोक बसले होते, त्यात मीही बसलो. मग एकनाथ बाबांनी तुकारामाविषयी जे कीर्तन केले ते सर्व सविस्तर ऐकले. आता एकनाथ बाबा कोण? तर एकनाथ बाबा म्हणजे तुकाराम महाराजांचे एक वंशज. तुकाराम महाराजांचे पंतू गोपाळ बुवा म्हणून होते. गोपाळ बुवांनी तुकाराम महाराजांचं पहिलं चरित्र भोवीबद्ध ते लिहिलं आणि त्यांच्या घरामध्ये त्यांच्या शाखेमध्ये तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. तर त्यांच्या शाखेमध्ये पुढे अशा प्रकारचं भजन कीर्तन वगैरे करण्याचं काय म्हणतात त्याला कर्तव्य हे खूप पुढे चांगल्या रीतीने सुरू राहिलं. तर त्या गोपाळ बुवांच्या नातू वगैरे अशा प्रकारचे हे एकनाथ बाबा आणि पुढे त्यांच्यानंतर सुद्धा ती परंपरा त्यांच्या घरात राहिली. म्हणजे नंतर तर नावं सांगायची झाली तर नंतरच्या काळात जयराम महाराज, विठ्ठल महाराज, भागवत महाराज आणि ती परंपरा अजूनही इथे पंढरपूरला चालू आहे. हे सगळं घराणं जे आहे त्यांचं हे या प्रकारे मी नाव घेते त्या लोकांची, ते पुढे पंढरीला गेले आणि तिथे त्यांनी आपला फड निर्माण केला. दुसरंही एक घराणं देऊकरांचं पंढरपूरला आहे, त्यांच्याकडे सुद्धा अशा प्रकारची परंपरा जपलेली आहे. तर त्या एकनाथ बाबांचं, एकनाथ महाराजांचं कीर्तन यांनी ऐकलं आणि मग त्यांनी काय केलं की तिथल्या लोकांशी त्यांनी चर्चा केली आणि त्या चर्चेसंबंधी पुस्तक आहे आणि अर्थात हेच सांगणार की ख्रिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि मग आपलाच कसा वादविवादात विजय झाला वगैरे त्या गोष्टी धर्मप्रचारक करत असतात. त्याच्यामुळे तिकडे आपण दुर्लक्ष करू. सांगायचा मुद्दा काय माहितीये का, की ते असं म्हणतायत, त्यांनी सांगितलं या लेखकांनी, की या सर्व महाराष्ट्रात देशात तुकारामाची फार प्रख्याती आहे. ज्ञानोबा तुकाराम ही नावे तुम्हा हिंदू लोकांच्या तोंडी सर्व काळ येत असतात. आता वारकऱ्यांची संवाद आहे बरं का. तुकारामाचे अभंग फार प्रसिद्ध आहेत. तुम्ही तर वेदशास्त्रांपेक्षा त्यांचे पठण मोठ्या भक्तिभावाने करीत असता. तुमच्या बोलण्यात देखील काही दाखला देते वेळेस तुका म्हणायचे शब्द वेळोवेळा येतात. तुम्ही म्हणतात तो साधू मोठा होता, तुम्ही त्याला विष्णूचा अवतार, जगद्गुरु अशी नावे देता. पण इथं या शब्दावरती फोकस करायचा आहे. 1865 साली जेव्हा हा मिशनरी ऐकतो वारकऱ्यांच्याकडनं, प्रत्यक्ष संवाद आहे आणि इरवी सुद्धा, तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की तुकोबांना हे लोक जगद्गुरु म्हणतात. आणि हीच गोष्ट पंढरीचा वारकरी ही ट्रॅक ज्या माणसांनी लिहिली नंतर, त्याच्यानंतर काही दिवसांनी, तर तिथे सुद्धा तो तिथे गेला पंढरपूरला आणि हे जे लोक होते वाळवंटातले चंद्रभागेच्या, ते ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम म्हणून टाळ वाजवीत होते. त्यांच्याशी हा ग्रस्त जाऊन म्हणतो, म्हणजे मिशनरीज खरं तर, अहो बाबांनो हे काय करता? तर लोक म्हणतात की विठोबाचे भजन करतो महाराज. हे तर ज्ञानोबाचे भजन चालले आहे, तुकारामाचे भजन चाललेले आहे, हे कसं काय? तर तो एक मुद्दा तिथे आपल्याला दिसतो की ही मंडळी पहिल्यापासून जसं विठ्ठलाचं भजन करतात तसं ज्ञानोबा तुकोबा सुद्धा भजन करतात. तेव्हा ते काय म्हणतात माहितीये, लोक म्हणजे ते वारकरी, तुकोबाचे नाव घेतले म्हणजे विठोबा पावते, तुकाराम जगद्गुरु होता, पुन्हा भजन चालवतात, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तर हा जो मुद्दा महत्वाचा मला दाखवायचा तुम्हाला, की पंढरपूरमध्ये एक संवाद झाला, देहूमध्ये एक संवाद झाला आणि त्याची नोंद करताना मिशनरींनी सांगितले की यांना ते लोक जगद्गुरु समजतात. तर तुकाराम महाराज जगद्गुरु होते म्हणजे नेमकं काय होतं, त्यांना जगद्गुरु कोण म्हणालं, का म्हणालं, हे आपल्याला या एपिसोडमध्ये पाहायचं आहे. आता असं पहा की आपल्याकडे जगद्गुरु कोणाला म्हटलं जातं? कृष्णाष्टक हे पहा, कृष्णावरचे 8 श्लोक, त्याच्यामध्ये अगदी वसुदेव सुतम देवम, कंस चानूर मर्दनम, देवकी परमानंदम, कृष्णम वंदे जगद्गुरुम. कृष्णाला जगद्गुरु म्हटलं आणि त्या पुढच्या 7ही श्लोकांमध्ये कृष्णम वंदे जगद्गुरुम असं ध्रुपदासारखं येतं जणू सगळ्या त्या श्लोकांमध्ये. तर उघड मुद्दा आहे, कंसाला मारलं, चाणुराला मारलं, इत्यादी इत्यादी. ह्या गोष्टी वेगळ्या, पण प्रत्येक ठिकाणी काय येतं, प्रत्येक श्लोकात वेगवेगळे काही त्याचे गुण सांगितलेले आहेत कृष्णाचे, चरित्रातले काही भाग सांगितलेले, पण मुख्य मुद्दा काय, कृष्णम वंदे जगद्गुरु. म्हणजे भगवान कृष्णाला अवतार वगैरे
आपल्याला कल्पना आहे, पण जगद्गुरू लोक म्हणत असायचे. का? तर त्यानं भगवद्गीतेचा उपदेश केला आणि भगवद्गीतेचा उपदेश हा सगळ्या जगासाठी होता, म्हणून तो जगाचा गुरु, जगद्गुरू अशा पद्धतीने श्रीकृष्णाच्या संदर्भात त्या काळचे लोक म्हणायला लागले. आता मुद्दा असा येतो की जगद्गुरू कसा काय होऊ शकतो माणूस, एखादी व्यक्ती, एखादा अवतार, एखादा संत, महात्मा, काही म्हणा. तर त्याचं एक उत्तर काय संभवतं, म्हणजे प्रॅक्टिकल उत्तर, की त्याचा जो काही धर्म असेल किंवा त्याचा जो काही उपदेश असेल तो सगळ्या जगात पोहोचला पाहिजे. आता हे प्रत्येकाला शक्य होईल का? प्रत्येकाला शक्य होईल का? जरी त्या उपदेशाची ती पात्रता किंवा पोटेन्शियल असलं तरी सुद्धा ते होणार नाही. त्याची परत काही कारणं व्यावहारिक असतात. आता ज्या लोकांचा उपदेश अशा प्रकारे सगळ्या जगात पोहोचला त्यांच्यामध्ये आपल्याला 3 नावं, आणि अर्थात त्या 3 नावांचा संबंध 3 धर्मांशी आहे, सरळ पुढे येतात. त्यातलं पहिलं नाव अर्थात भगवान बुद्धांचं आहे. आपल्याला कल्पना आहे की बौद्ध धर्म सगळ्या जगात पसरला होता. सगळ्यात पहिला धर्म जगात पसरणारा बौद्ध धर्म. त्यामुळं भगवान बुद्धाला जगद्गुरू म्हणायला हरकत नाही अनुयायांच्या संख्येचा विचार केला तर. नंतर दुसरा कोणाचा धर्म पसरला असा? येशू ख्रिस्ताचा, ख्रिस्ती धर्म. तिथेही तुम्हाला असं दिसेल की त्याला आपण म्हणू शकतो जगद्गुरू, कारण जगातल्या खूप लोकांच्या धर्माचा तो गुरु आहे. आणि तिसरा अर्थात मोहम्मद पैगंबर. मोहम्मद पैगंबरांचा इस्लाम धर्म सुद्धा अशाच प्रकारे सगळ्या जगभर पसरला आणि म्हणून त्याचा धर्म सुद्धा एक वैश्विक धर्म झाला. आणि वैश्विक धर्माचा तो गुरु, तो जगद्गुरू असं कुणीही म्हणेल संख्येवरून. तर हे इतकं उघड आहे की बुद्ध इसवी सन पूर्वी 5व्या-6व्या शतकामध्ये, त्याच्यानंतर येशू ख्रिस्त तर आपल्याला कल्पना आहे किती वर्ष झाली ते. आज आपण जो सण चालवतो आपल्या भारतामध्ये किंबहुना जगात कालगणना, ती त्याच्याच पासून सुरू झाली आहे ना. त्याच्यामुळे त्याला 2000 वर्ष तर होऊन गेली, 21वं शतक चालू आहे ते म्हणू शकतो. आणि साधारणपणे इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये पैगंबर होऊन गेले, मोहम्मद पैगंबर. तर तेव्हापासूनचे हे धर्म, आणि तेव्हा ते सुरुवातीच्या काळात नसतील जगात पसरलेले, हळूहळू पसरले. आणि म्हणून लोक, त्या धर्माचे लोक त्यांना त्या धर्माच्या आपल्या या संस्थापकाला म्हणा वगैरे जगद्गुरू वगैरे म्हणणार, हे उघड आहे. आता तसं आपल्याला तुकोबांच्या बाबतीत किंवा तुकोबांचा जो धर्म आहे, वारकरी संप्रदाय, त्याच्या बाबतीत म्हणता येईल का? तर आपण जर जनगणना करायची म्हटलं तर तसं नाही म्हणता येणार, कारण त्या अर्थाने हा धर्म काही पसरला नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की डॉक्टर सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे 19व्या-20व्या शतकामधले फार मोठे संस्कृत तज्ज्ञ, आणि ज्याला आपण इंडोलॉजी म्हणतो, भारतविद्या म्हणतो, तिचे तज्ज्ञ, शिखंडात ज्यांची कीर्ती त्या काळामध्ये पसरलेली होती, ते एका वेगळ्या आधुनिक संप्रदायाचे होते, अध्वर्मी होते. तो कोणता संप्रदाय? तर त्याला आपण प्रार्थना समाज असं म्हणतो. त्या प्रार्थना समाजाचे ते प्रमुख. आणि त्या काळात ही जी दुक्कल ज्याला म्हणतो आपण जोडी, रानडे आणि भांडारकर, न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळकृष्ण भांडारकर, हे प्रसिद्ध होते. आणि त्यांनी एक प्रेरणा त्यांची नक्कीच बंगालमधल्या राजाराम मोहन रायांचा ब्राह्मो समाज होता, ही गोष्ट खरी आहे. पण ब्राह्मो समाज बऱ्यापैकी ख्रिस्ती वळणाकडे गेला. तर यांनी तसं न करता प्रार्थना समाजाला इकडे भागवत धर्माकडे आणलं, म्हणजे विशेषतः वारकरी संप्रदायाकडं. मग त्यानुसार रानड्यांची धर्मभर व्याख्याने वगैरे प्रसिद्ध आहेत, आपल्याला कल्पना आहे. पण भांडारकरांचं वेगळेपण काय की भांडारकर कीर्तन करायचे, म्हणजे हातामध्ये विणा किंवा तंबुरी असेल त्या काळात त्यांच्या हातामध्ये, ती घेऊन आणि अभंग आळवून आळवून म्हणून रागदारीमध्ये, त्यासाठी ते रागदारी संगीत शिकले अधिकृतपणे, लक्षात घ्या. तर त्यांच्या त्या कीर्तनाचं वर्णन वगैरे त्यांच्या अनुयायांनी करून ठेवले. द्वागो वैद्य यांनी त्यांचं चरित्र लिहिले. अलीकडच्या काळात आमचे मित्र राजा दीक्षित यांनी प्रार्थना समाजावरचं मोठं पुस्तक तयार केलं, त्याच्यातही तुम्हाला ते वर्णन वगैरे मिळेल. हा वेगळा मुद्दा. तर त्या भांडारकर आणि रानडे आणि त्या सगळ्याच प्रार्थना समाजाच्या लोकांनी तुकाराम महाराजांचा स्वीकार गुरु म्हणून केला. पण ते वारकरी संप्रदायाचे गुरु आहेतच नक्कीच, प्रार्थना समाजाचेही गुरु आहेत, पण त्यांना जगद्गुरू कसं म्हणता येईल? आणि लोक तर म्हणतात, म्हणजे मिशनऱ्यांचाच पुरावा आहे. तुम्हाला मी 2 पुस्तकांचा आता संदर्भ दिला. आणि त्या काळात सुद्धा, म्हणजे मला वाटतं बहुतेक निळोबार यांनीच म्हटलेलं आहे की जगद्गुरू तुका अवतार नाम आहे याचा. नामदेवरायांचे अवतार आहेत, त्यांनी जगद्गुरू आहेत. हे कसं? आणि अगदी जगद्गुरू म्हटलं नसलं तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई यांनी, तरी त्यांनी तुकोबांचा महिमा वर्णन करताना काय सांगितलंय? तुकोबा हे ऋषी आहेत म्हणाले आत्ताच्या काळातले. ते कसे? तर ऋषींचं वैशिष्ट्य काय? ऋषी हा शब्द कशातून येतो? ऋषी म्हणजे दर्शनात, ज्याला दिसतं तो द्रष्टा आहे.
काय दिसतं त्याला? त्याला वेद दिसतात, वेद मंत्र दिसतात, म्हणून मंत्रद्रष्टा असा शब्द आहे बघा, कल्पना आहे आपणाला. तर तसं बहिणाबाई म्हणतात की तुकोबा हे ऋषी कसे आहेत की महाराष्ट्र शब्दात म्हणजे मराठी भाषेत वेदांताचा अर्थ बोलीला लोकात सर्व द्रष्टा. आता बघा, तर ऋषी संज्ञा त्यांनी दिलेली आहे. तुकोबांचे अभंग म्हणजे वेद आहेत असं बहिणाबाई म्हणतायत. आणि जसं पूर्वी भगवंतांनी अवतार घेतला, मत्स्यावतार, आणि शंखासुरांनी जे वेद बुडवले होते समुद्रात ते काढले वरती, तसं अलीकडच्या काळात भगवंताने जणू काही मत्स्यावतार घेऊन तुकाराम महाराजांचे बुडवले गेलेले अभंग इंद्रायणीतून वर काढले असं बहिणाबाई वर्णन करतात. म्हणजे तुकोबांचे अभंग हे वेदच आहेत, तुकोबा हे मंत्रदृष्टी ऋषी आहेत असं बहिणाबाई सांगतात. निळोबा जगद्गुरू म्हणतात, बाकीचे वारकरी जगद्गुरू म्हणतात, मिशनरी त्याची नोंद करतात. आणि आता भांडारकर काय म्हणतात बघा, भांडारकरांचं म्हणणं असं आहे की हे जे 3 धर्म त्यांनी सांगितलेले आहे, म्हणजे त्यांनी परत बुद्ध आणि येशू ख्रिस्त वगैरे यांचा आणि तुकोबांचा काय फरक आहे ते सांगितलं त्यांनी. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा भांडारकरांचा हा आहे की हे जे 3 धर्म आहेत ना, त्या तिन्ही धर्मांचा एवढा जगभर प्रसार झाला याचं कारण त्या तिन्ही धर्मांना राजाश्रय मिळालेला होता. आता बौद्ध धर्माने काही आपल्या प्रसारासाठी तलवारीचा आश्रय केलेला नाही, राजसत्ता नक्कीच होती. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की अशोकापासून तर कनिष्कापर्यंत, हर्षवर्धनापर्यंत खूप राजांनी भारतात आश्रय दिला, बाहेरही अशाच प्रकारचा आश्रय त्याला मिळाला. इकडे कनिष्क होता आणखीन, पण त्यासाठी तलवार नाही. परंतु ख्रिश्चन आणि इस्लाम लोकांनी प्रसंगी तलवारही धरलेली होती. पण मुख्य म्हणजे राजसत्तेचा मुद्दा आहे की राजाश्रय मिळाला. भांडारकर असं म्हणतात की तुकोबांच्या धर्माला असा जर आश्रय मिळाला असता, राजाश्रय, तर तुकोबांचा धर्म सुद्धा विश्वधर्म झाला असता. आणि ते पुढे असं म्हणतायत की तसा होऊ शकला नाही कारण राजाश्रय नव्हता. परंतु आता आम्हा प्रार्थना समाविष्टांचं हे काम आहे की तुकोबांच्या धर्माला खरोखर विश्वधर्म बनवलं पाहिजे, लोकांच्या पर्यंत ते सगळं नेलं पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की तुकोबांचा धर्म म्हणजे वारकरी संप्रदाय, त्याच्यापासून निष्पन्न झालेला प्रार्थना समाज हा विश्वधर्म होण्याच्या पात्रतेचा आहे, पोटेन्शियल आहे. आणि म्हणून तुकोबा हे जगद्गुरू आहेतच हे भांडारकर सांगतायत. आणि आपणाला कल्पना आहे प्रार्थना समाजाचा प्रभाव पुढे ओसरत गेला, ऐतिहासिक मुद्दा आहे. पण एरवी तुकोबांच्या अभंगांचा जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला, होतोय. आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जातात. विशेष म्हणजे आता उदाहरणार्थ आमचे मित्र दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी सेज तुका हा तुकोबांच्या काही अभंगांचा अनुवाद केला, निवडक अभंगांचा इंग्रजीमध्ये. त्या इंग्रजी अनुवादावरून काही युरोपियन भाषांमध्ये अनुवाद लोकांनी केले, म्हणजे जर्मन भाषेमध्ये केला, आणखी दुसऱ्या इतर काही भाषांमध्ये झाला की ज्याच्यामध्ये त्याला आपण स्लाव भाषा म्हणतो त्यांचा सुद्धा समावेश आहे. तर अशा पद्धतीने तुकोबा स्वतःच म्हणाले होते की नवे शब्द एकदिशी सांडी घेऊशी कोणाला, झाली माझी वैखरी विश्वभरी व्यापक, माझी वाणी विश्वभर व्यापक झाली. तर त्याचा प्रत्यय आपल्याला हा आत्ता असा येतोय. खूप पूर्वी फ्रेंच भाषेमध्ये सुद्धा असा अनुवाद झालेला आहे. तर ही प्रक्रिया जी आहे ना भांडारकरांना अपेक्षित असलेली, जिला राजाश्रय नव्हता, पण अशा प्रकारचे जे विद्वान आहेत, जे तुकोबांच्या विषयी आस्था बाळगणारे लोक आहेत, ज्यांना असं वाटतं, ते त्यांच्या पद्धतीने जर असं काम करत गेले तर खरोखर मला असं वाटतं की तुकोबांना पोटेन्शियली नव्हे खऱ्या अर्थाने आपण जगद्गुरू म्हणू शकतो. धन्यवाद.